इकडे मुंबईत दादरच्या शिवाजी पार्कातील सेल्फी पॉइंटवरून आता सेल्फिश राजकारण सुरू झालंय। कारण सेल्फी पॉइंटवरून मनसे, शिवसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। या प्रकरणी वॉर्ड ऑफिसरनं तिन्ही पक्षांच्या नेत्यांना एकाच वेळी भेटायला बोलवलं आणि महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर सेल्फी पॉइंटच्या देखभालीचा खर्च शक्य नसल्याचं सांगत मनसेनं सेल्फी पॉइंट बंद केला होता। मात्र सेल्फी पॉइंट मनसेतर्फे पुन्हा सुरू करण्यात येतोय, तर दुसरीकडे हा सेल्फी पॉइंट आणखी आकर्षक करणार असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलंय। विशेष म्हणजे भाजपला यासाठी महानगरपालिकेकडून परवानगीही मिळाली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने यात उडी घेतली आहे आणि सेल्फी पॉइंटची जबाबदारी स्वीकारत असल्याचं सांगत मोठमोठे होर्डिंग शिवाजी पार्कात लावले। त्यामुळे सगळं हे सेल्फी आणि सेल्फिश राजकारण दादरात सुरू आहे। दरम्यान सेल्फी पार्कच्या राजकारणावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपवर कशी टीका केली आहे जाणून घेऊया। मोठ्या कंपन्यांनी सांगितलं की हा चांगला उपक्रम आहे, तुम्ही चालू ठेवा, त्यासाठी जे काय फंडिंग असेल ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत। अशा प्रकारची भूमिका अनेक कंपन्यांनी घेतल्यानंतर आम्ही ते चालू करण्यात आलं, तर त्या पद्धतीने आम्ही बोर्ड पण लावला। पण कसं आहे की समजा मी म्हटलं की माझं मूल शिक्षणाला खर्च कमी पडतोय किंवा काय असं जर मी म्हटलं तर तुझं मूलच आम्हाला दे असं म्हणण्यासारखी मानसिकताही भारतीय जनता पक्षाची दिसते मला असं वाटतं।